कशेले टीम आणि त्याचबरोबर सावळे टीम एक रिव्ह्यू फक्त भीमर चेंडूसाठी असेल. मागच्या आठवड्यामध्ये ज्या संघाने ट्रॉफी जिंकली होती असा संघ दुर्वा 11 सावळे. आदरणीय गणेशदादा मोडक यांचा हा संघ आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान क्रीडा मंडळ कशेळे हाही संघ तेवढ्या चांगल्या फॉर्ममध्ये. कॅप्टन राज यांच्या नेतृत्वाखाली संघाने या स्पर्धेमध्ये प्रवेश घेतला आणि राज आणि यश हे ओपनिंग बॅट्सटर मात्र आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. विपक्षी टीमकडून या वर्षीच्या या सीझनमध्ये 3 लगातार मॅन ऑफ द मॅच ज्याने कमावला तो गौतम धुळे दुर्वा 11 सावळे संघाचं प्रतिनिधित्व करतोय आणि त्याच्या विरोधात स्ट्राईक घेतली आहे ती मात्र राजने. मैदानावरती गेल्या वर्षी देखील राजचा अफलातून परफॉर्मन्स होता. यावर्षी डेची स्पर्धा पहिल्यांदा हेदवलीच्या मैदानावरती आलेत आणि आता बघायचं की हेदवलीच्या मैदानावरती आपल्या बॅटिंगची धमक कशा पद्धतीने राज आणि यश जय हनुमान क्रीडा मंडळ कशेलेकडून इथून स्ट्राईक घेतोय आणि समोर येतो गौतम धुळे. सावळे हेदवली या विभागातून या वर्षीची पहिली ट्रॉफी जिंकणारा संघ आहे दुर्वा 11 सावळे आणि त्या टीमचा पहिला पॉवर प्लेचा बॉलर आहे तो मात्र गौतम धुळे. आज रुपेश धुळे सुद्धा टीममध्ये प्लेइंग 11 मध्ये. गेम इज ऑन. पहिला बॉल पहिलाच बॉल वेगवान गौतम धुळेने टाकलाय. चेंडू खाली राहिला. राजच्या बरोबर रेंजमध्ये चेंडू आला नाही. डॉट बॉलने सुरुवात झाली. सामना अतिशय जबरदस्त होईल कारण जय हनुमान कशेळे आणि दुर्वा 11 सावळे दोन्ही संघ गेल्या वर्षी जय हनुमान कशेळेने देखील कशेळेचे येथे नाईट टुर्नामेंट होती आणि त्या नाईट टुर्नामेंटमध्ये ट्रॉफी जिंकली होती. काय जल्लोष होता, काय सपोर्टर होते. आता यावर्षी देखील तसाच परफॉर्मन्स कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न होईल. शॉट राजचा बरोबर जागा बनवली. गुटना टेक तमाशा देख ओव्हर दी रोप. सिक्सर बरोबर मिड विकेटला खेचलाय. आधी रेंज पासून थोडा दूर होता चेंडू, आता बरोबर त्याने पोझिशन बनवली. विथ पोझिशन विथ द बॅट मिड विकेटला त्याने टार्गेट करून मारलाय सिक्सर. जय हनुमान कशेळे. राज हा तुफान फॉर्म मध्ये. जसा विराट कोहली असं वाटतं कधी रिटायर होतो की फॉर्म मध्ये येतो तसा राज आहे. यावर्षी स्ट्राईक आहे आणि पुन्हा गौतम धुळेच्या अगेन्स्ट उभा आहे. 2 बॉल 6. बॅट चिकडा विकेट किपरच्या बाजूने चाललाय चेंडू. लॉंग स्टॉपला जाऊन थांबेल. जय हनुमान कशेळेचा स्कोर या बाउंड्रीने वाढलाय. 3 बॉल 10. जयवंत मोडकच्या बाजूने चेंडू गेला. खरं तर अंदाज बांधणं थोडंसं कठीण झालं. अदरवाईज ही कॅच पकडता आली असती. दुर्वा 11 सावळे संघाला विकेट मिळाली असती कारण बॅटची कडा लागली होती आणि वेगवान चेंडूला थांबवणं इम्पॉसिबल. 3 बॉल स्कोर झालाय 10 रन्स ऑन बोर्ड. तालुका प्रमुख चषकाची स्पर्धा जिंकायची आहे आणि त्यासाठी पहिल्या फेरीचा हा सामना आहे. शॉट ड्राईव्ह केलं समोर. कव्हरला थोडं चेंडू चालाय. कॅकिंग कव्हर ड्राईव्ह एक कंप्लीट आहे. दुसरीसाठी प्रयत्न करावेच लागणार आहे, रिस्क घ्यावीच लागणार आहे. रन झालेत 12. एकट्या राजने पहिल्या पॉवर प्ले मध्ये गौतम धुळेचे चेंडू खेळले. 4 धावा केल्यात. 12 विकेट सेफ आहे. स्ट्राईक रेट चांगला आहे. 4 बॉल मध्ये 12. 300च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. पुढील बॉल गौतम टू राज अशी लढत सध्या. चांगला बॉल वेगवान चेंडू. 2 डॉट बॉल काढलेत गौतमने, पहिला आणि 5वा. 3 बॉलवरती रन्स आल्यात 12. म्हणजे एकूण 5 बॉल आणि 12 धावा आहेत. आणि आता दुर्वा 11 सावळे संघाने आज आणखीन एका बॉलरची टीम मध्ये ऍडिशन आहे. रुपेश धुळे लेफ्ट हँड बॉलर. म्हणजे बॉलिंग लाईन आज तगडी आहे. एक बॉलरची कमतरता त्यांना जरूर जाणवली सेमी फायनल मध्ये गणेश दादांच्या स्पर्धेमध्ये. पण आता शेवटचा बॉल गौतम धुळेचा. समोर राज. 1 टू गो. पुढे आला होता, स्टेप आउट केलं होतं. पॉवर प्लेची ओव्हर 12 धावा ठोकून काढल्यात. एकही विकेट आली नाही. म्हणजे स्ट्रॉंग पोझिशन मध्ये जय हनुमान कशेळे. 4 ओव्हर 4 बॉलर. एक बीमर साठी तुम्हाला रिव्ह्यू घेता येईल.
बाकी कुठल्याही गोष्टीसाठी रिव्ह्यू नसेल. जर आमच्या अंपायरला वाटलं सागर मिनमिने आणि त्याचबरोबर मिलिंदजी बोडके तर ते रेफर करू शकतात. आणि जर काय कॅमेरामध्ये ते कैद झालं अदरवाईज सॉफ्ट सिग्नल अंपायरला द्यावा लागेल आणि तोच डिसिजन मग फायनल ठेवावा लागेल. कारण एका कॅमेऱ्याने आपण ही स्पर्धा कव्हर करतोय त्यामुळे इतर सर्व गोष्टी एकंदरीत आमचे कॅमेरामॅन खूप भरपूर प्रयत्न चांगले करतात. 2:45 वाजलेत. लवकर ही स्पर्धा कव्हर होईल अशी आपण अपेक्षा करूया. कारण आज भारत साऊथ आफ्रिकेची T20 मॅच बघण्यासाठी बऱ्याच जणांना इथून मैदानाच्या दिशेने जायचं आहे. गौतम धुलेने आपल्या गोलंदाजीची खरं तर मी म्हणेल की दहशत दाखवली. 3 बॉल जरूर फलंदाजाकडे गेले पण 3 बॉल त्याने आपल्या बाजूने खेचले. म्हणजे आता तुम्ही क्रिकेट इंटरनॅशनल लेवलला बघितलं ना तर प्रत्येक 10 ओव्हरच्या सत्रामध्ये कोणत्या टीमने किती पर्सेंटेज मारले, किती भारी ठरला हे दाखवलं जातं. तुम्ही बघितलं असेल इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका सिरीजमध्ये. पण आता गौतम धुले आणि राजमध्ये जर बघितलं तर 3 बॉल गौतमचे 3 बॉल राजचे म्हणजे 50-50% लेवलमध्ये पहिली ओव्हर चालली 12 धावसंख्येची. पहिलीच बॅटिंग आहे त्यामुळे प्रेशर नाही आहे कुठेही. तितकासा आपण बघितलं तर टेन्शनवाली परिस्थिती नाही आहे. त्यामुळे आता फक्त या रणसंख्येला पुढे नेणं. फलंदाज यश अंड्राडे समोर होता. पहिला बॉल जो टीममध्ये दाखल झाला आहे 99 नंबरची जर्सी, लेफ्ट हँड बॉलर आहे, फसवण्यामध्ये एक्सपर्ट आहे. तर रुपेश धुळे मिचेल स्टार्कच्या ओव्हर तो नेहमी बघतो, मिचेल जॉन्सनच्या बघतो. म्हणजे ऑस्ट्रेलियाला जणू काय त्याने राहावं एक महिना असं मला वाटायचं. अशी बॉलिंग तो आता करेल का बघायचं. आणि सर्व चेंडूवरती फलंदाजावरती दबाव आणण्याचं काम नेहमी करतो रुपेश धुळे. राऊंड द विकेटने पुढील बॉल शॉट, यश अंडाडेची पॉवर आणि समोर खोलून मारलाय सिक्सर यश अंड्राडे. खरं तर वजन काटायलाही कधी कधी टेन्शन येतं वजन करताना. आणि आता हा मोठा शॉट मारला यशने. ताकद आहे यशकडे जो जागेवरून स्टँड अँड डिलिव्हर करू शकतो रुपेशच्या अगेन्स्ट. आता टोक क्रशिंग यार्कर काढावा लागेल रुपेशला कारण समोर यश आहे. 2 बॉल 1 सिक्स मारलाय त्याने. गोलंदाज तयार. शॉट यशचा. समोर गौतम आहे, समोर आहे चेंडू. सिंगल रन. 3 बॉल 7. स्कोर पहिल्या ओव्हरमध्ये 12-19 झाला जानमन कशेळेचा. राज आणि यश किती संयमाने खेळतात. आधी राजने बॅटिंग दाखवली नंतर यशने सिक्सर मारला, स्ट्राईक रोटेट केली. सातत्याने स्ट्राईक रोटेट होणं तेवढंच इम्पॉर्टंट असतं. आणि आता स्कोर 19 आहे. रुपेश धुळे पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवरती. आता फलंदाज बदललाय, राज ऑन स्ट्राईक आहे. खोलात होता चेंडू, कव्हरला बीट करत चेंडू समोर. मिस्टेक झाली, घाई केली फिल्डरने. आलाय चौकार जानमन कशेळेच्या खात्यात. फेक करण्याच्या नादात हा चौकार गमावला. नवीन खेळाडू होता, अंदाज मिळाला नाही. चेंडू आधी पकडणं गरजेचं असतं. त्याने थ्रो करण्यासाठी जागा घेतली आणि चौकार आला. स्कोर वाढला आता 23 धावा. जानमन कशेळे. स्कोर वाढतोय भरधाव वेगाने, धावसंख्या वाढतीये. कुठेतरी पॉज हवाय, कुठेतरी ब्रेक थ्रूची आता गरज आहे आणि तो ब्रेक थ्रू रुपेश धुळे मिळवून देणार का टीम दुर्वा 11 सावलेला. येणारे पुढील 2 बॉल. जागा बनवली होती शरीरावरती आहे. सिंगल साठी क्विक सिंगल 1 रन 24 धावा 5 चेंडू संपले. 12-12चा दोनही ओव्हरचा हा आकडा 24 पर्यंत आहे. म्हणजे 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. यश अंड्राडे 22 नंबरची जर्सी. केन विल्यमसनला आपण नेहमी बघितलंय. सौरव गांगुली नंतर जर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कोणता कॅप्टन लगातार 3 फायनलमध्ये गेला असेल तर पहिला सौरव गांगुली होता आणि त्यानंतर न्यूझीलंडचा केन विल्यमसन 22 नंबर. आणि त्या 22 नंबरने आता यश अंड्राडे स्ट्राईकवरती आणि समोर रुपेश धुळे 99 नंबर. म्हणजे कित्येकांचं या आकड्यावरती आल्यानंतर फलंदाजाची धाकधूक होते आणि आता तशीच धाकधूक तो शेवटच्या बॉलवर दाखवेल का फलंदाजाला. लास्ट बॉल शॉट ऑफसाईडला. एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर आहे. आता बरोबर त्याने चेंडू उचलला, फेकला आणि एक सिंगलने 12 चेंडू 2 ओव्हर समाप्त झाल्या. जानमन कशेल एकही विकेट नाही. धावा झाल्यात 25 ऑन बोर्ड्स. पाण्याची डिमांड आहे. पाण्याची बॉटल आपण घेऊन जा. हेदवलीकडे तुम्हाला पाण्याची कधीच कमतरता जाणवणार नाही. झाडं भरपूर आहेत, पाणी भरपूर आहे. आधीपासूनच खरं तर हा भाग निसर्गाने नटलेला समृद्ध असा परिसर आहे. म्हणूनच फार्म हाऊस म्हटलं तर सावळे हेदवलीमध्ये सर्वात जास्त आहेत. 2 ओव्हर 25. कधी कधी एखाद्या चांगलं मैदान जर आपल्या तालुक्यात बनलं असतं
तर कदाचित इकडेच एखादा स्टेडियम बनवता आलं असतं जिथे आपल्याला पाण्याची गरज पडते मैदान मेंटेन करताना, पण आता जागा राहिल्या नाहीत. मैदान बनवण्यासाठी पार्किंग सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट असतं, कारण बरेचसे हेलिकॉप्टरसुद्धा येतील, त्यामुळे हेलिपॅडसुद्धा लागेल, त्यामुळे जागा राहिल्या नाहीत. अदरवाईज एखादं स्टेडियम नक्की बनलं असतं. 12 बॉल 25, पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या गौतम धुळेकडून, त्यानंतर रुपेश धुळेकडून आल्या 13-25 झाल्यात. आणि इथून या धावसंख्येला 50च्या आतमध्ये थांबवण्यासाठी आता तिसऱ्या बॉलची ओव्हर महत्त्वाची आहे. जर का विकेट कमावली अक्षय मोडकने, अक्षय मोडकच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये नंदनवनचं मैदान मला आजही आठवतं आहे. एक ओव्हरमध्ये फक्त एक धाव दिली होती त्याने, काय ओव्हर टाकली होती, सलग 6 बॉल त्याच स्पीडने आणि त्याच डॉट बॉलने त्याने टाकले होते. तो अक्षय आता पुन्हा आपल्या संघासाठी ओव्हरला करतोय सुरुवात. समोर येतो यश. पहिला बॉल, टप्पा चांगला आहे. 3 नंबरची जर्सी, सुरेश रायनाचा फॅन येतो. सुरेश रायनानं कधीच ओव्हर टाकली नाही, पण अक्षय मोडक नेहमी ओव्हर टाकतो. सहसा सुरेश रायनाची स्पिनिंग बॉलिंग आपण बघितलेली आहे, पण अक्षय मोडक फास्टर बॉलर आहे. फास्ट बॉलिंग कधी सुरेश रायनाने टाकली नाही. गोलंदाज तयार, अक्षय मोडक. पुन्हा एकदा यश. धीम्या गतीचा बॉल, कॅचची संधी आहे. गौतम धावतोय, हात घालायला हवा होता का, चाललाय चेंडू सीमा पार, षटकार, सिक्सर आलाय. बाउंड्री लाईनला भेदणारा यश हांड्राडेचा हा शॉट आहे. आता मैदानाच्या आतमध्ये विकेट, मस्ट निडेड विकेट पाहिजे. पहिल्या जोडीला ब्रेक करणं आता गरजेचं झालंय दुर्वा 11 सावळेसाठी. यश आणि राज दोनही सुसाट वेगाने बॅटिंग करतायत. स्कोर वाढलाय 31-31 धावा धावफलकावरती आहेत. अक्षयचा हा चेंडू, अंपायर बघतायत वाईट बॉल, आउटसाइड द ऑफ स्टंप, एक्स्ट्राची धाव करता. दुसऱ्या बॉलवरती अक्षयने स्लो चेंडू टाकण्याच्या नादात यशला फुल टॉस दिला. गती परिवर्तन करणं कधी कधी महाग ठरू शकतं, कारण समोर तितकाच मजबूत प्लेअर आहे, जागेवरून षटकार खेळण्याची ताकद ठेवतोय. गोलंदाज तयार, अक्षय मोडक वेगवान, बॅटची कडा, फिल्डिंगनं डोकेदुखी ठरली आज आणि त्याच डोकेदुखीने हा चौकार गेलाय. चौकार समोर होता, स्वप्नीलच्या समोरून चेंडू निघालाय. मागे चेंडू अडवणं कठीण झालंय. तालुका प्रमुख बाजीराव शेठ दळवी यांच्या नावाने उभारलेली स्पर्धा, या चौकाराने थोडं का होईना अक्षयला डिमोटिव्ह होऊन चालणार नाही. समोर टप्पा ठेवणं फार गरजेचं आहे. स्कोर 36 धावा, माफी असावी, एक वाईट होता, 36 आलात. 3 बॉल 36. बॅट ब्रश झालाय. समोर चेंडू आहे, फ्लाइंग स्लिप कडे सिंगल आहे. 37. राज आलाय स्ट्राइक वरती, नॉट आउट. 37 धावा आहेत आतापर्यंत, एकही विकेट नाही. एका बाजूला राज बॅटिंग करतोय, एका बाजूला यश बॅटिंग करतोय. शॉट राजचा हवेत आहे, पकडली कॅच, गुड फिल्डिंग. फलंदाज बाद करण होता सावळे टीमचा, करण मोडक, आणि विकेट आली राजची. 37 वरती पहिली विकेट आली. ओम भोईर मैदानाच्या आतमध्ये चाललाय, 999 नंबरची जर्सी. कचिळे संघाचे पूर्व कॅप्टन, ज्यांनी भरपूर ट्रॉफी जिंकल्या, अंडरआर्म क्रिकेट पासून ते ओव्हरआर्म क्रिकेट पर्यंत ज्या कॅप्टनची चर्चा व्हायची ते जय बोराडे यांचं आगमन या ठिकाणी होतं. जय दादा, आपलं सहर्ष स्वागत. आजकाल त्यांचं डॅशिंग लुक आणि तीच पर्सनॅलिटी आजही या टीमला सपोर्ट करण्यासाठी ते आलेले आहेत. जय दादा, आपलं स्वागत आहे. भरपूर स्कोर झाला 37 वरती आणि एक बॉल बाकी आहे. 37 आणि तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. ओम भोईर मैदानावरती नवीन फलंदाज अक्षय मोडकने विकेट घेतली पहिली. इथून मात्र थोडा उलटफेर पाहिजे. शॉट, लास्ट बॉल आहे, लास्ट बॉल ओव्हर समाप्त होईल. घाई केली आहे, पुन्हा बघायचं आता ओम पोहोचेल का. विकेट आली आहे, अति घाई आणि संकटात नाही. ओम मात्र पुन्हा परत येईल. 3 ओव्हर समाप्त. जय हनुमान कशेळेची धावसंख्या 38. 3 ओव्हर आणि 38 धावा आहेत जय हनुमान कशेळे टीमच्या. ओमला खरं तर स्ट्राईक घेणं महत्त्वाचं होतं, कारण ओव्हर संपली होती, सिंगल आली होती, घाई केली ओमने आणि 3 ओव्हरमध्ये 38. कारण ओम
इथून 6 मारू शकत होता. बाळादादा आला म्हणजे ओम मैदानावर किती वेळ राहील. आणि आता प्राईज येणार होतं बाळादादाचं आणि विकेट आली. 3 ओव्हर 38. चुकीचा कॉल लागला ओमला आणि विकेट आली ती मात्र एन मोमेंटला. ओम माथून आउट. जगन्नाथजी बोडके साहेब पुन्हा एकदा जॉईन झालेत. मध्यंतरी सकाळपासून त्यांची उपस्थिती. दिलीपजी माळी यांच्याकडे बघितल्यानंतर मला ते नेहमी जाणवतं की आज अजूनही थंडी आहे, हे महत्त्वाचं आहे. 3 ओव्हर 38. लास्ट ओव्हरमध्ये आता किती धावा दिल. पहिल्या बॉलरने 12 दिल्या, दुसऱ्या बॉलरने 13 दिल्या, तिसऱ्या बॉलरनेही 13 दिल्या. 12 13 13 38 झाल्या 3 ओव्हरमध्ये. म्हणजे जे हनुमान कशेळेने 12चा जो रन रेट तो खाली येऊ दिला नाही. ही यश अंड्राडे आणि राजची ओपनिंग होती. ओम स्वस्तात परतलाय. आता स्ट्राईकवरती असणार आहे तो गणेश. 38 झाल्यात म्हणजे 50चा स्कोअर जो आज एकही टीमने केलेला नाही, कदाचित जे हनुमान कशेळे त्या आकड्याला पार करेल. पहिलाच बॉल गणेशचा शॉट आलाय. खेळाडू गौतम भरपूर दूरवरून धावलाय. रुपेश पोहोचलाय. सिंगल आणि स्ट्राईक आहे ती यशकडे, ज्याच्या बॅटमधून विस्फोटक बॅटिंग आज पाहिली. 2 6 आणि 1 चौकार लगावलाय तो यशने. आज त्या फलंदाजाकडून लास्ट ओव्हरमध्ये एक चांगल्या फिनिशिंगची गरज आहे. समोर एक नवीन बॉलर आहे, तो मात्र साहिल मोडक. 5 चेंडू बाकी आहेत. नवीन बॉलर समोर यश. शॉट हवेत आहे. कॅच होईल का. थांबलाय चेंडू. 2 धावांसाठी 2 फलंदाज. गुड रनिंग बिटवीन विकेट. स्कोर कार्ड 41. 4 बॉल अजून बाकी आहेत. अजूनही यशच्या बॅटमधून 4 बॉलमध्ये किमान 4 आउट ऑफ 2 बाउंड्रीज पाहिजेतच. नवीन बॉलर आहे साहिल मोडक. त्याचा बॉलिंगचा अंदाज बाळगणं हे यशला जमलं पाहिजे. समोर यशचा फटका. लॉंग ऑफमध्ये खेळाडू तैनात. एका हातात चेंडू कॅरी केला. फेक झाली. एकच धावेवरती थांबवले. 42 धावा. 3 बॉल 42. नवीन बॉलरने लास्ट ओव्हरमध्ये आता थोडं कमबॅक करून दिलं, कारण नवीन बॉलर आहे, त्याच्या लेंथ लाईनचा अंदाज नाही. त्या कारणास्तव फलंदाजांना शॉट तर यश प्रत्येक बॉलवरती मारत होता, पण आउट ऑफ पार्क नेणं महत्वाचं आहे. बॅटची कडा. फलंदाज बाद. चौथा बॉल. विकेट घेऊन आला साहिल मोडक. एक नवा उगवता सितारा या संघाचा. जे गौतमला जमलं नाही, जे रुपेशला जमलं नाही, अक्षयलाही जमलं नाही, ते साहिल मोडकने केलं. कारण 4 बॉलमध्ये त्याने धावा दिल्या फक्त 4. बरेचसे सपोर्टर ही मॅच बघण्यासाठी आहेत. लौदाजी बदे, त्याचबरोबर देहू दळवी साहेब, त्याचबरोबर दगडू मोडक साहेब, गणेशदादा मोडक ही मॅच बघत असतील. तालुका प्रमुख 2025 ही स्पर्धा. आणि जय हनुमान कशेळेचा स्कोअर चांगला आहे, पण शेवटच्या ओव्हरमध्ये रन रेटला थोडं स्लो केलं. 42 झाल्यात. 3 ओव्हरमध्ये 38 होत्या. 12 13 13 हा रन रेट होता. आणि चौथ्या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये फक्त आले 4. 2च बॉल शिल्लक आहेत. 42. 50 आकडा इथून टीम कंप्लीट करेल का. कारण जो स्कोअर आतापर्यंत मागच्या 4 मॅचेसमध्ये एकही टीमला आकडा जमला नाही. त्या आकड्याला खरं तर जय हनुमान कशेळे संघ पार करू शकतो. अजूनही 2 बॉल आहेत. 2 बॉलवरती 2 हिट. 50 ही पार. पण साहिल मोडक एक नवा उगवता गोलंदाज, जो प्रॅक्टिसमध्ये आणि चांगल्या फॉर्ममध्ये. शॉट हवेत आहे. चेंडूच्या खाली अक्षय मोडक. कॅच कॅरी केली. बॅक टू बॅक विकेट साहिल मोडकच्या खात्यामध्ये. आता एकच बॉल बाकी आहे आणि 42 रन्स आहेत. 1 बॉल आहे. 2 विकेट आल्या. आता विकेट हॅट्रिक इथून साहिल मोडक घेणार का. कारण या नवीन गोलंदाजाने खरं तर ती किमया केली. नवीन बॉलरला सहसा शेवटची ओव्हर देत नाहीत, पण दुर्बा 11 सावळे संघासाठी एक डेथ ओव्हर स्पेशालिस्ट बॉलर त्यांना मिळाला आहे साहिल मोडकच्या नावाने. लास्ट बॉल आहे. विराज मैदानावरती रवाना झालाय. स्ट्राईक असेल विराजकडे. आणि यश अंड्राडेने जी आतापर्यंत नॉट आऊट बॅटिंग केली, 10 बॉलमध्ये 22 धावेवरती नॉट आऊट खेळतो यश. 10 बॉलमध्ये 22 म्हणजे 42 मध्ये एकट्या यशने 22 केल्यात. 10 बॉलमध्ये 2 सिक्सर 1 चौकार.
पण त्या फलंदाजाला स्ट्राईक पासून दूर ठेवलं ते दुर्वा 11 सावळेने. शेवटचा अंतिम बॉल 42 हा स्कोर आहे आणि एक लास्ट बॉल साहिल मोडकचा. विकेट हॅट्रिक साठी बॉलर जयवंतच्या समोर चेंडू. रन 1 आली. पंचांचा निर्णय आला. वाईट बॉल गरजेचा आहे. 2 मॅचेस आहेत आणि 46चा टार्गेट समोर ठेवून 2 सलामीचे फलंदाज जयवंत मोडक आणि त्याचबरोबर गौतम धुळे. यावर्षी केतन धुळे यांनी पुरस्कृत केलेल्या जर्सी परिधान करून दुर्वा 11 सावळे संघ उतरतोय. केतन धुळे पुरस्कृत या जर्सी आहेत आणि खूप छान ड्रेसचा कलर त्यांनी चॉईस केला आहे. कारण व्हाईट रंग म्हटलं की उन्ह जास्त लागत नाही, त्यामुळे चॉईस भारी आहे. आणि त्यांच्या विपक्षात कॅप्टन राज यांचा जय हनुमान कशळे. 46चा टार्गेट आहे आणि आता 46च्या टार्गेटला थांबवण्यासाठी पहिल्या 2 ओव्हर फार महत्त्वाच्या आहेत. जर का फलंदाज पहिल्या 2 ओव्हरमध्ये बरसले तर हा स्कोर थांबवणं कठीण होईल. पहिला बॉलर गणेश दोरे. आकाश बोडके यांनी पाण्याची व्यवस्था केली. जयवंत मोडकच्या षटकार हॅट्रिक साठी युवराज रसाळ यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 3 षटकार कधी जरी लगावले जयवंत मोडकने तरी युवराज रसाळ यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. शॉट गौतम धुळेचा पहिला डीप कव्हर पॉइंट कडे पहिला चौकार. 46चा टार्गेट आहे आणि या वर्षी गौतम धुळे आपल्या संघासाठी जबरदस्त कामगिरी करतोय आणि तोच इन फॉर्म बॅट्समन आता आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जाईल का. अनस्टॉपेबल बॅटिंग करावी लागेल. जिथे फलंदाजांना गोलंदाजांना हवी होऊ देऊन जमणार नाही, पण गोलंदाज गणेश ओळखावं लागेल. पॉवर प्ले फिल्डिंग कुठे सेट केली आहे, गौतम ज्या पोझिशनमध्ये बॅटिंग करतो त्या पोझिशनला ओळखावं लागेल आणि आपल्या फिल्डरकडे चेंडू जाईल अशा पद्धतीची बॉलिंग त्याला करावं लागेल. कारण 1 ओव्हर ही पॉवर प्लेची आहे, त्यामुळे पूर्ण ओपन फ्री स्टाईल चान्स आहे ती फलंदाजांना. क्लीन बॉल मधली यष्टी उद्ध्वस्त. गौतम धुळे आउट. चेंडू खाली राहिला आणि यष्ट्यांचा वेध घेत पहिल्या फलंदाजाला क्लीन बोल्ड केलंय ते गणेशने. विकेट आउट. धावा फक्त 4. जोरदार टाळ्यांनी नवीन फलंदाजाचं स्वागत. अक्षय मोडक मैदानावरती आगेकूच करतोय. जयवंत आणि त्याच्या साथीला अक्षयची ही पार्टनरशिप आता जय हनुमान कशळेच्या विरोधात दुर्वा 11 सावले टीमकडून अपेक्षित आहे. एक्सपेक्टेड विकेट आली पण अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी होती गणेशची. खरं तर चेंडू खाली राहिला, असं वाटलं की थोडा हाईट घेईल आणि त्या उंचीने खरं तर गौतमला बीट केला आणि पहिली विकेट 4 धावासंख्येवर. सुरुवात बारी करून दिली पण त्यानंतरची विकेट आली आणि आता गणेशच्या विरोधात अक्षय मोडक. तुफानी आला, एकाला करावाच लागेल एका बाजूने. कारण 46चा टार्गेट आहे आणि जवळपास 11.50 म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 11 ते 12 धावा घेणं फलंदाजांना गरजेचं आहे. शॉट अक्षय मोडकचा. विकेट कीपर चेंडूच्या खाली आणि चेंडू सोडलाय त्याने. कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप. जय धुळे याच्याकडून अक्षय मोडकने 2 6 मारले तरी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. बघा जे आता कॅश प्राइज लावतायत त्यांनी या ठिकाणी कॅश प्राइज आणून द्या ही त्यांना विनंती असेल. गोलंदाज तयार. शॉट अक्षय जयवंत मोडकचा. लोअर फुल टॉस. चेंडू वेगाने अडवण्यासाठी राज पोहोचलाय देखील. काय फिल्डिंग आहे अफलातून.
किती रनिंग केली त्याने, किती अंतर कव्हर केलं. लॉंग ऑन वरून त्या काऊ कॉर्नर पर्यंतचा एरिया त्याने कव्हर केला. जिथे फिल्डर सहसा धावायला मागे पुढे करतात तिथे राज पोहोचला आणि त्याने बाउंड्री अडवली. 2 धावा वाचवल्या कशेले टीमसाठी. खतरनाक रनिंग. फिल्डिंग मध्ये गोलंदाजाला ताकद देण्याचं काम जयहनुमान कचळे संघाचे फिल्डर करतात राज. पण जयवंत मोडकच्या बॅटिंगची जी काही क्षमता आहे ती आता या मॅच मध्ये त्याला प्रेझेंट करावी लागेल. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. 4 बॉलमध्ये धावा झाल्या 7. 46चं टार्गेट आहे आणि 4 बॉल रन 7 आहेत आणि 5वा बॉल गणेश. जयवंतचा शॉट स्क्वेअर लेग मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. पाठलाग करतोय फिल्डर. बॉल थोडा स्लो झाला आणि या दरम्यान चाललाय चेंडू सीमा पार. दुर्वाई इलेव्हन सावळे संघाचा हा चौकार. जयवंत मोडकच्या बॅट मधून आली बाउंड्री आणि 5 चेंडू मध्ये स्कोर झालाय तो मात्र 11. आणि या स्कोरने आता लास्ट बॉल बाकी आहे. ओव्हर मेंटेन केली आहे रिक्वायर्ड रन रेटची आणि या 11 धावसंख्येने आता जयवंत मोडकच्या बॅटचा फ्लो सेट झालाय. जयवंत आता पहिल्या 2 बॉलमध्ये स्वतःला सेट केलं त्याने आणि 5 बॉलमध्ये रिक्वायर्ड रन रेटचा आकडा मात्र गाठलाय. तो बॅटिंग करणारा दुर्वा इलेव्हन सावले टीमने धावसंख्या ती मात्र 11. शेवटचा बॉल. पॉवर प्लेची ओव्हर समाप्त. सागर मिनविन यांचा इशारा आला आणि 11 धावांनी पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट जरूर गमावली गौतम धुळेची. पण आता 18 बॉलमध्ये 35 धावसंख्येची गरज आहे. आणि तालुका प्रमुख 2025 हेदवलीची ही स्पर्धा आणि हेदवलीच्या या स्पर्धेमध्ये पहिल्या फेरीतला शेवटचा सामना सध्या सुरू आहे आणि यानंतर जो संघ जिंकेल तो मात्र मोरिया इलेव्हन मालेवाडी या संघासोबत सेकंड राऊंडचा सामना खेळेल. त्यामुळे सेकंड राऊंडच्या मॅचमध्ये आता कुठल्या संघाचा प्रवेश होईल येणाऱ्या 18 बॉल 35 धावसंख्येची अजूनही गरज आहे आणि तो परफॉर्मन्स आता फलंदाजांना करायचा आहे. गोलंदाजी पहिली समाप्त झाली आणि त्या व्हाईट बॉलने सुरुवात केली. अशा एक धावेने समोरच्या टीमला एक धावेचं अंतर कमी करतोय तो मात्र गोलंदाज गणेश. आधी धनेश होता त्याने पहिलं षटक चांगलं टाकलं, विकेट आली, पण आता गणेश आलाय समोर. मात्र फलंदाज अक्षय मोडक आहे. अजूनही 34 धावांची गरज आहे. 18 बॉल 34. अक्षयच्या बॅटमधून समोर खेळलेत. ओम भोईर बॉल पर्यंत आहे. सिंगल. 17 बॉल आणि 33. 17 बॉल 33चा स्कोर हवाय. तालुका प्रमुख ही स्पर्धा जिंकायची आहे. बाजीराव शेठ दळवी यांच्या नावाने उभारलेली ही स्पर्धा. सावले हेदवली विभागाचं एक डॅशिंग दमदार नेतृत्व, कित्येक वर्ष या विभागाचं नेतृत्व ते करतायत बाजीरावजी दळवी आणि त्यांच्या नावाने उभारलेली ही तालुका प्रमुख चषक ही स्पर्धा. मनोहरजी बोडके यांच्या फेरफटका मात्र सुरूच आहे. मैदानाची पाहणी ते करतायत आणि येणाऱ्या 17 बॉल मध्ये गरज आहे ती 33 या धावसंख्येची. जयवंत मोडक पुढे आला, फटका हवे ते भरपूर दूर आहेत खेळाडू. तोपर्यंत जमिनीवरती चेंडू आलाय आणि धावा घ्यायच्यात
पण तत्पूर्वी दोनच धावेवरती थांबलेत फलंदाज. गरजेचे रन्स वाढल्या पाहिजेत, टार्गेट कमी केलं पाहिजे, कारण 16 चेंडू आणि आता 31 धावांची गरज आहे. 16 बॉल 31, 15 धावा चेंडूपेक्षा जास्त आहेत आणि कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आता खेळावंच लागणार आहे. 16 चेंडू जिंकण्यासाठी 31 ची अजून गरज आहे. शॉट जयवंतचा पुन्हा हवेत चाललाय. आता जजमेंट ऑब्झर्वेशन आणि कॅच ड्रॉप. पुन्हा कॅच सोडली. दोन बॅक टू बॅक कॅचेस हातात आल्या नाहीत. 15 बॉल आणि 29 धावांची आता गरज आहे. 15 बॉल 29 धावा. पंधरा बॉल 29 ची गरज आहे. हा सामना जिंकून देण्यासाठी फलंदाजांचे शॉट महत्वाचे, सिक्सर चौकार पाहिजेतच. मनोहरजी बोडके साहेबांची एंट्री झाली की एखादा शॉट येतोच. शॉट आलाय जयवंतचा आणि कॅच आली आहे. झटका देखील आलाय. फटका फसला आणि झटका मिळाला दुर्वा 11 सावळे संघाला. फलंदाज आऊट. जयवंतचे प्रयत्न भरपूर होते पण चेंडू पार होत नव्हता. मैदानाच्या आतमध्येच राहिला आणि धनेशने कॅच स्वीकारली आणि फलंदाज जयवंतला इथून आऊट व्हावं लागलं. आता प्रसाद मोडक मैदानावरती इनट नंबर 4 वरती. आता बघायचं की हा स्कोर जो सध्या तरी अजूनही फलंदाजांच्या आवाक्यामध्ये, कारण 14 बॉल आहेत. 14 बॉल मध्ये गरज आहे 29 धावांची. 14 बॉल 29 म्हणजे 2-3 षटकारांचा खेळ आहे. 4 षटकार मारले तरी सामना ताब्यात येईल. 14 बॉल 29 अजूनही गेम बॅलन्स आहे. गेम बॅलन्स करण्यासाठी प्रसाद आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय. गणेश हा चेंडू पंचांनी षटक संपल्याचा इशारा इथून केला आणि 12 बॉल जिंकण्यासाठी आता गरज आहे 29 धावांची. करता प्रसाद मोडकच्या हाईटचा फायदा घेतला बॉलरने. 2 चेंडू डॉट काढले. 12 बॉल 29 ची गरज आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी करणाऱ्या टीमला बीमर साठी रिव्ह्यू पण पंचांनी आमच्या रेफर केलाय, त्यामुळे पंचांना वाटलं तर ते रेफर करू शकतात.
चला या ठिकाणी वारंवार चेक केलं जाते कारण डिसिजन महत्वाचा आहे. तिसरे पंच या ठिकाणी काटेकोरपणे बघतायत डिसिजन येईल कारण निर्णय महत्वाचे असतात त्यामुळे सातत्याने वारंवार ते चेक करावं लागतं आणि त्यानंतर खात्री करून डिसिजन द्यावा लागतो. चला तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय अतिरिक्त उचली होती त्या कारणास्तव तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय इट्स अ व्हाईट बॉल. सतरा होत्या 1 रन आले 18 झाल्या. गोलंदाज गणेश पुन्हा एक चेंडू त्यांना टाकावा लागेल. सामन्यामध्ये अजूनही भरपूर काही बाकी आहे. रन्स भरपूर आहेत. जे हनुमान कचेळीकडे अजूनही गोलंदाजांना बॉलिंग करण्यासाठी भरपूर रन्स आहेत कारण 1 रन आली 18 झाल्या. अजूनही 28 13 बॉल 28. शेवटचा बॉल फुल टॉस प्रसादचा शॉट समोर धनेश धावतोय बॉल अडवण्यासाठी अलॉंग द कार्पेट चेंडू दुसऱ्या रनचा घातक कॉल आणि चेंडू यश आंडाळेच्या हातात आलेला नाहीये. 2 रन ओव्हर संपली. 12 बॉल 26 धावांची गरज आहे दुर्वा 11 सावले टीमला. 12 बॉल कंपल्सरी 26. जिंकणारा संघ मोरिया 11 मालेवाडीशी सेकंड राऊंडचा सामना केलेला. भरपूर चांगलं ऑब्झर्वेशन करावं लागणार आहे आमच्या अंपायरला देखील कारण सामना महत्वाचा आहे. अंपायरने देखील या गोष्टीची नोंद घ्या की एक बीमरसाठी टीमला रिव्ह्यू आहे आणि त्यानंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही रेफर करू शकता. जर का कॅमेऱ्यामध्ये काहीच झालं तर तिसऱ्या पंच या ठिकाणावर निर्णय देतील आणि जर का एखादा रन आउट किंवा बॅट्समन मध्ये आला कॅमेऱ्यामध्ये काहीच झालं नाही तर अशा वेळी अंपायरचा निर्णय अंतिम ठेवावा लागेल. त्यामुळे आता यूट्यूब लाईव्ह स्पर्धा आल्या थोडं टेक्नॉलॉजी बदलली आणि टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला अशा गोष्टींचा वापर करावा लागतो. आमचे KTC लाईव्ह इव्हेंटचे ऑपरेटर बंटी माळी यांचं खूप छान काम. गोलंदाज सय्यार 12-26. पहिलाच बॉल विकेट किपर यश सातत्याने मिस्टेक आता होत आहेत थांबवाव्या लागतील त्या चुका. 11 बॉल 26. अक्षय मोडक 11 बॉल 26. 4 6 मारले तर सामना ताब्यात. ओम भोईरची ही ओव्हर जर का जानमन कशाळेच्या बाजूने झुकली तर सामना झुकेल पण अक्षय मोडकचा फटका हातात चेंडू आहे समोर फेक कुठे होईल आता स्ट्रायकर एंडकडे दूरचा अंतर निवडलं विराजने. 2 धावा 10 बॉल आणि बरोबर आता 24 पाहिजे म्हणजे 4 षटकार 10 बॉल मध्ये 24. वेस्ट इंडिजच्या ब्रेथवेटने बेन स्टोकला 4 सिक्सर मारले होते आणि म्हणूनच 2024 ला जेव्हा वेस्ट इंडिजला वर्ल्ड कप झाला तेव्हा ट्रॉफी घेऊन कार्लोस ब्रेथवेट आला होता. त्याच्या हातातून त्या ट्रॉफीचं अनावरण वर्ल्ड कप फायनल पूर्वी केलं होतं. शॉट बरोबर परफेक्ट रिव्हर्स केसलाय. अक्षय मोडकचा शॉट बाउंड्री पार चौकार आलाय. आता मजा येईल मॅच मध्ये. 10-24 होत्या ओमला या चौकाराने आता अक्षय मोडक थोडासा वरचा ठरलाय पण आता चेंडू 9 रन्स पाहिजेत 20. अक्षय मोडकचा हा जलवा ओम भोईरच्या अगेन्स्ट डॉट बॉलची गरज आहे ओम भोईर कडून कारण मॅच बदलण्यासाठी फलंदाजांना 2-3 बाउंड्रीज तर आणखी 1-2 डॉट बॉल आणि विकेट जानमन कशाला गरजेचे आहेत. गणेश धनेश आणि त्यानंतर ओम भोईर. 9 चेंडू धावा पाहिजेत 20. बॅटची डिमांड आहे बॅट घेऊन जा पाहिजे तेवढा बॅट घेऊन जा. पाण्याची बॉटल तयार ठेवा जर का एखाद्या वेळेस गरज पडली तर मात्र तुम्हाला पाणी घेऊन देखील जावं लागेल.
विकेट आली अँड मोमेंटला दांडी गोल केली अक्षयची. 8 बॉल आता 20. एक एक गोष्ट फार महत्वाची आहे आणि अशा परिस्थितीमधून विकेट गमावणं दोन्ही बाजूने सामना बरोबर कट टू कट फाईट चालू आहे. 8 बॉल अजूनही 20. रुपेश झुले मैदानावरती आहे. आता थांबून चालणार नाही कारण मॅच 8 बॉल 20 आहे म्हणजे शॉटची गरज आहे. मोठ्या शॉटची गरज आहे. बिग हिट हव्यात पण समोर ओम भोईर आहे आणि ओम भोईरच्या बॉलिंगचा हा राऊंड द विकेटनं 5वा बॉल. शॉट गॅप मध्ये ढकललाय. गॅप शॉट सिलेक्शन. बॉल चाललाय. अडवलाय. जाईल का बघायचंय. स्लो झालाय चेंडू. स्लो झालाय. तोपर्यंत 1 2 तिसरी धाव स्ट्रायकर कडे थो आणि नॉन स्ट्रायकर यांना रुपेश पोहोचलाय. 3 धावा. 17ची आता गरज आहे. 7 बॉल बाकी आहेत. आणि या दरम्यान परत एकदा आपण बघू शकाल 3 धावा जवळपास झाल्यात. 14 धावांची गरज येणाऱ्या 6 बॉल मध्ये. 6 बॉल मध्ये 14 कंपल्सरी चेसिंग आहे. मागच्या 2 बॉल मध्ये आलेल्या तिहेरी धावा बऱ्याच प्रमाणात प्रेशर रिलीज करून गेल्या दुर्वा 11 सावले टीमच्या फलंदाजांचं. तालुका प्रमुख चषकाचा हा पहिला दिवस. आज कर्जत तालुक्यात 3 स्पर्धा सुरू आहेत. एक लीग सुरू आहे पण केटीस लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून दोन्ही स्पर्धांना प्रचंड प्रतिसाद आहे घर बसल्या प्रेक्षकांचा. अगदी टीव्ही स्मार्टफोनवरती कित्येक प्रेक्षकांचे मला फोन कॉल देखील झाले की एकेका टीव्हीवरती 10 15 जण एकत्रित बसून मॅचेसचा आनंद घेत आहेत. त्यामध्ये जेंट्सही आहेत त्यामध्ये लेडीजही आहेत. त्यामुळे स्त्री पुरुष असे कित्येक असंख्य चाहते टेनिस बॉल क्रिकेटचे देखील. कारण आपला मुलगा जर खेळण्यासाठी गेलाय तर सर्व घरातील सदस्य एकाच टीव्हीवरती दुपारच्या सत्रामध्ये घर बसल्या मॅचेस बघतात आणि त्यामुळे असे कित्येक व्ह्युअर्स आज तुम्हाला बघतायत येदवलीच्या मैदानावरती. तालुका प्रमुख चषकामध्ये दुर्वा 11 सावळे संघाचा हा परफॉर्मन्स जय हनुमान कछळेचा परफॉर्मन्स 6 बॉल आणि 14 धावसंख्येपर्यंत मॅच आली आहे. एका बाजूला रुपेश दुसऱ्या बाजूला प्रसाद. आज विजयाचा हिरो ठरायचा आहे तर तो दमदार परफॉर्मन्स पाहिजे आणि प्रसाद मोडक आज त्या परफॉर्मन्सने शेवटच्या गोलंदाजावरती अर्थात बॉलिंग मार्कवरती येतो मात्र मनोज जय कशेला धावा वाचवायचे 14. ऑपरेटर बंटी माळी यांनी खरं तर आज आराम करायला हवा होता पण त्यांची कामगिरी किती जबरदस्त. प्रत्येक बॉलवरती ज्या स्क्रीनवरती आपल्याला अपडेट दिसतीये एका बाजूला आपण बघू शकाल तालुका प्रमुख बाजीरावजी दळवी साहेबांचा छान आकर्षक पर्सनॅलिटी असणारा फोटो जो स्क्रीनवरती झलकतोय. त्याच व्यक्तिमत्वाच्या नावाने ही स्पर्धा आहे तालुका प्रमुख चषक. आदरणीय हरी तामाने साहेबांचं आगमन. तामाने साहेब स्टेजवरती आपण यावं. तुम्ही आलात आणि आम्हाला दिसला नाहीत असं होणार नाही. प्लीज साहेब व्यासपीठावरती या. 6 बॉल 14ची गरज आहे. महत्वाची ओव्हर विजयाचं समीकरण 6-14. फुल टॉस होता. टायमिंग जुळलं नाही. स्ट्राईक रोटेटच्या नादात फलंदाज प्रसाद मोडक उर्फ बाळा आउट. 5 चेंडू आता 14. हरी तामाने साहेब आले आणि मला आठवण झाली साहेबांकडून एक बॉल बॉक्स देण्यात आलाय आणि हे जे चेंडू जे सिक्सर चौकार जातात ते हरी तामाने साहेबांकडूनच देण्यात आलेले आहेत. तामाने साहेब आपल्या मनापासून आभार. आणि त्या चेंडूवर विकेट पण येतात म्हणजे साहेबांचे चेंडू कोणाच्या एकाच्या बाजूने नाही आहेत. चेंडूच पॉवरफुल आहे. थेट कंपनीवरून साहेबांनी माल आणला असावा. 5 चेंडू आणि 14 धावा. काही असे खरं तर देणगीदार असतात जे साध्या गोष्टी देतच नाहीत. ब्रँड म्हणजे ब्रँड.
5 चेंडू आणि 14. शॉट भारी आहे रुपेशचा. कव्हर वरून काढला, एक्स्ट्रा कव्हर पर्यंत बॉल अडवण्यासाठी. वा, गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. 4 बॉल 12. 4 चेंडू 12 धावा. एक दोन बॉल फार महत्वाचे आहेत आता. षटकार चौकार काहीही चालेल, पण 4 मध्ये 12 करायचे. मनोज जानमन कशळेचा हा बॉलर. दोन्ही टीम कडे पुढच्या 2 बॉल पर्यंत सामन्याचं चित्र अजून स्पष्ट नाही. 4 बॉल 12. रुपेश झुलेच्या बॅट मधून लेग स्लिपच्या वरून चेंडू चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पार करत सामना पुन्हा जिवंत झालाय रुपेश झुलेच्या या बॅटिंगने. 3 बॉल आणि आता कंपल्सरी 8 धावसंख्येची गरज आहे. भरपूर दबाव आता दोघांकडे. फलंदाजही तेवढाच नजर ठेवून असेल आणि गोलंदाजही तेवढाच आपला टप्पा शोधत असेल. 3 बॉल 8. आमचे दोन्ही अंपायर मिलिंद बोडके, सागर मिनमिने यांची कामगिरी तेवढीच महत्वाची आहे. कारण 3 बॉल 8 सामना अजूनही जिवंत आहे. अजूनही दोनही संघ आपल्या बाजूने विजय खेचून आणू शकतात. एक बॉल, एक क्षण, एक धाव. 3 बॉल 8 म्हणजे सामना 3ही बॉल पर्यंत आता जिवंत केला रुपेश झुलेच्या या चौकाराने. समोर केलाय, समोर मारलाय लॉंगांच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तैनात. फेक केली आणि त्या दरम्यान धावा पूर्ण झाल्या 2. करण पोहोचलाय पॉपिंग लाईनला पार करत. आता 2 बॉल जिंकण्यासाठी धावा पाहिजे 6. 2 बॉल 6. मनोज की रुपेश, सामन्याचं चित्र 2 बॉल 6 आहे. आणि तालुका प्रमुख चषकाचा हा शेवटच्या 2 बॉल पर्यंत. कारण सातत्याने रुपेशने धावा घेतल्यात. बघा जरा पाहणी करा त्याची, कारण सातत्याने तो धावलाय. 3ही चेंडू लगातार त्याने धावा घेतल्यात आणि खरं तर थोडा क्रॅम्प त्याला जाणू शकतो. त्यामुळे खेळाडूची पाहणी करा, देखभाल करा, पाणी पुरवा. 2 बॉल कंपल्सरी 6 पाहिजेत. दोन बॉल आणि कंपल्सरी 6. रुपेश झुलेच्या बॅट मधून चेंडू ट्रॅव्हल तर झालाय. 2 धावांसाठी निघालेत बॅट्समन. कंप्लीट केल्या धावा 2. आता सामना लास्ट बॉल कंपल्सरी 4 धावा. उपत 1 बॉल 4. आता तालुका प्रमुख स्पर्धा. आता प्रेक्षकांचा जर का रुपेश झुलेने हा सामना जिंकून दिला तर गणेश मोडक दादा यांच्याकडून या विनिंग शॉट साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. रुपेश झुले आता संघासाठी विजय आणि गणेश मोडक दादांचे 1000. बघायचा शेवटचा बॉल. मनोजच्या बॉलिंग वरती रुपेश झुले विजयाचा शिक्का मोर्तब करेल का? 1000 रुपयाचा कॅश प्राइज.
समोर चेंडू जिंकलाय तो मात्र जहान मनकशले. चेंडू मिस केला रुपेश झुलेने आणि सामना संपलाय. रोमांचक मॅच मध्ये विजयावरती दावेदारी ठोकली जहान मनकशले आणि या सामन्याचा हिरो ठरला. खरं तर या ओव्हर मध्ये बॉलिंग तर चांगली केली पण दोनही फलंदाजांची बॅटिंग विसरून चालणार नाही. राज